राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी जी दखल घेतलेली आज तुम्हाला ठाण्यात बोलवलेलं आहे ज्युपिटर रुग्णालयामध्ये याचे उपचार होणार आहे, कसं एक प्रकारचा आभार मानतात, कसं बघतात? काय वाटतं तुम्ही ठाण्यापर्यंत पोहोचलाय? पोचलो. बाळाचं नाव काय सांगा? निलेश. निलेश काय करतो? काय नाही, बसतोय जागेला. पाहायला गेलं तर आज तुम्हाला मदतीचा हात दिलेला आहे, एवढा हात दिलेला आहे या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी. आज ज्युपिटर रुग्णालयामध्ये तुम्हाला खास करून या बाळाचा उपचार होणार आहे येणाऱ्या काळात. कसं बघतात याकडे? एक डोळ्यात अश्रू देखील आहे तुमच्या आणि अशा प्रकारचा हात मदतीचा पुढं करण्यात आलेला आहे एकनाथ शिंदेकडनं. वैद्यकीय कक्ष देखील वैद्यकीय कक्ष देखील सर्व तुमच्या सोबत आहोत. तुमचं बाळ बोललं पाहिजे ही तुमची इच्छा आहे ना? हो, बाळ बोलावं म्हणून इच्छा आहे आमची. त्याच्यासाठीच एवढं कष्ट करतोय आम्ही रात दिवस, बाकी काय नाही. साहेब तुमच्या सोबत आहे. जेव्हा त्या बाळाला उन्हामध्ये जेव्हा बांधून ठेवतात आणि एकीकडे मजुरी करतात, एक आईला देखील एक पुढं मुलाला कसं वाढवावं यासाठी ही मजुरी असते तुमची. दिवसभरात पोटा असा हात आहे तुमचं. काय एकंदरीत पुढं होऊन काय मोठा झाला पाहिजे, काय झालं पाहिजे, काय वाटतं? ते ज्या पायाने उभा राहावं एवढीच इच्छा आहे. काय होईन ती होईन, बाकी काय नाही आमची इच्छा. काय नाव मुलाचं? निलेश. काय त्याला आवडतं जास्तीत जास्त खायला? चपाती न बटाट्याची भाजी आवडते, बाकी काय नाही आवडत. पुढं जाऊन काय झालं पाहिजे? पोलीस. हां. काय वाटतं तुमच्यासारखे असे अनेक लोक आहेत ते मजुरी करतात, दखल घेतली जात नाही, मात्र अशा या व्हिडिओमुळे कुठेतरी दखल घेतली गेलेली आहे. खरोखर एक चेहऱ्यावरती एक आनंदाचा क्षण आहे, अश्रू देखील आहे. एवढ्या लांबनं बोलून लावलं आहे तुम्हाला खास ज्युपिटरमध्ये. तुम्हाला इथं बोलवल्याबद्दल कसं वाटतं? साहेबांनी तुम्हाला इथं बोलवून घेतलंय. होईन तेवढं भारी आमच्यासाठी आहे. तर बोललं ऐकायला आलं तर आमची पण खुशी त्यातच आहे पोरात, बाकी काय नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.